यावेळची आपली भेट पुण्यापासून हाकेच्या अंतरावर उभा असलेल्या मल्हारगडाला. मल्हारगड पुणे सासवड रस्त्यावरील दिवे घाटाजवळ उभा आहे. पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर हा गड आहे. हा गड आकाराने तसा आटोपशीर आहे. गडाच्या पायथ्याला पूर्वेला सोनोरी आणि पश्चिमेला काळेवाडी गाव आहे. दोन्ही बाजूने गडावर जायला वाटा आहेत. आम्ही दिवे घाटाजवळच्या काळेवाडीमधून गडाकडे गेलो. गडाजवळचा कच्चा रस्ता आपल्याला बऱ्यापैकी वर पोचवतो. या बाजूने आपण 10 मिनिटात गडाच्या तटबंदीजवळ पोहोचतो. इथे मोठा बुरुज आहे. यामध्ये चोर दरवाजा आहे. या चोर दरवाजाने पायऱ्या चढून आपण तटबंदीच्या आत प्रवेश करतो. गडावर भरपूर अवशेष आहेत. चोर दरवाजाच्या वरील बुरुजावर जाता येतं. बाजूलाच एक कोरडी विहीर पाहायला मिळते. डोंगर माथ्यावरील या किल्ल्याचा आकार त्रिकोणी आहे आणि आतील बालेकिल्ला चौकोनी आकाराचा आहे. पुढे गेलो की समोरच चौकोनी आकाराचा हौद आहे. यात उतरायला पायऱ्या आहेत. यात पाणी असलं तरी ते पिण्यासाठी योग्य नाहीये. हौदाच्या बाजूलाच बालेकिल्ल्याच्या तटबंदीत आत प्रवेश करायला दरवाजाची जागा आहे. आत गेल्यावर 2 मंदिरांची शिखरे आपलं लक्ष वेधून घेतात. यातील लहान मंदिर खंडोबाचे आहे. आत अश्वारूढ खंडोबाची मूर्ती आहे. यावरूनच गडाला मल्हारगड नाव पडले आहे. मोठे मंदिर महादेवाचे आहे. महादेवाच्या मंदिरासमोर तुळशी वृंदावन आहे. आत महादेवाची पिंड आहे. ही मंदिरे पाहून आम्ही बालेकिल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या अलीकडेच नव्याने सापडलेल्या तळघराकडे निघालो. वाटेत एक कोरडी पडकी विहीर पाहायला मिळते. पुढे काही अवशेषांजवळून तळघराजवळ पोचलो. यात उतरायला काही पायऱ्या आहेत. आत 2 खोल्या आहेत. हे तळघर दगड आणि चपट्या विटांपासून बांधलं आहे. इथून जवळच असलेल्या बालेकिल्ल्याच्या दरवाजातून बाहेर पडून गडाच्या पश्चिमेकडील दरवाजाकडे गेलो. इथे बाहेरच्या बाजूला मोठा बुरुज आणि तटबंदी पाहायला मिळते. मल्हारगडापासून एका बाजूला पुरंदर तर दुसऱ्या बाजूला ढवळगड, भुलेश्वर मंदिर असलेला दौलत मंगळ हे गड आहेत. मल्हारगडासोबत यापैकी एक गड करता येऊ शकतो. गडावरील मंदिराजवळ बालेकिल्ल्याचा एक मोठा दरवाजा आहे. यातून बाहेर पडून
आम्ही गडाच्या पूर्वेकडच्या महादरवाजाकडे गेलो. हा गड पेशव्यांचे सरदार पानसे यांनी 1757 ते 1760 या काळात बांधला. हा सर्वात शेवटी बांधला गेलेला गड आहे. गडाची उंची 3100 फूट आहे. पुणे सासवड रस्त्यावरील दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड बांधला. या दरवाजात पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला मिळतात. इथे दुर्गवीरांनी बसवलेला लाकडी दरवाजा पाहायला मिळतो. हा मुख्य दरवाजा 2 बुरुजांमध्ये आहे. इथून बाहेर येऊन आपल्याला दरवाजा बाहेरचा मोठा मुख्य बुरुज, गडाची दक्षिणेकडील लांब तटबंदी आणि सोनोरी गावाच्या बाजूचा प्रदेश पाहायला मिळतो. सोनोरी गावातून वर येणारी वाट इथेच वर येते. सोनोरी गावातून येणारी वाट आपल्याला 30 ते 40 मिनिटात गडावर घेऊन येते. पायथ्याच्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरीचा किल्ला असंही म्हणतात. सोनोरी गावात पानसेगडी, मुरलीधर मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. मल्हारगड, पुरंदर, वज्रगड, सिंहगड हे किल्ले भुलेश्वर या डोंगर रांगेत आहेत. मुख्य दरवाजातून परत वर येऊन वाटेत वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. इथे डाव्या बाजूला गडावरील अजून एक विहीर आहे. जवळच एक पडका बुरुज आहे. इथून परत बालेकिल्ल्यात न जाता डाव्या बाजूने पुढे गेलो. इथे गडाच्या तटबंदीमध्ये एक बुरुज आहे. पुढे आपण बांधीव हौदाजवळ पोहोचतो. इथे आपली गडफेरी पूर्ण होते. तासाभरात आपला हा गड फिरून पूर्ण होतो. आल्या वाटेने आम्ही गड उतरायला घेतला. गडकिल्ले एक्सप्लोअर करायला सुरुवात करायची आहे अशा मुलांसाठी मल्हारगड एक उत्तम पर्याय आहे.